मराठी रंगभूमीचा दीपस्तंभ हरपला. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड. मराठी रंगभूमीला आधुनिक विचारांची दिशा देणाऱ्या प्रायोगिक नाट्य चळवळीच्या प्रमुख शिल्पकार, ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि रंगकर्मी विजया मेहता यांचे मंगळवारी रात्री मुंबईतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाईंच्या निधनाने मराठी रंगभूमी, भारतीय नाट्यविश्व आणि समांतर चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याची भावना संपूर्ण कला विश्वातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 1 मुलगी असा परिवार आहे. बाई या नावाने संपूर्ण नाट्यविश्वात आदराने ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी 6 दशकाहून अधिक काळ आपल्या प्रतिभेने रंगभूमी समृद्ध केली. त्यांनी केवळ नाटकांचे दिग्दर्शनच केले नाही, तर मराठी रंगभूमीला नव्या अभिव्यक्तीची, प्रयोगशीलतेची आणि वैचारिकतेची नवी दृष्टी दिली. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी रंगायन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमुळे मराठीत प्रायोगिक नाटकांची नवी चळवळ सुरू झाली आणि रंगभूमीला आधुनिकतेचा नवा चेहरा मिळाला. मादी, मी जिंकलो, मी हरलो, यशोदा, खुर्च्या आणि विशेषतः चित्र्य खानोलकर लिखित 1-0 बाजीराव यासारख्या नाटकांनी त्यांच्या दिग्दर्शनाची स्वतंत्र छाप निर्माण केली.